नागरिकांचे आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत। जर आपण या वेळेसची निवडणुकीची प्रक्रिया पाहिली तर उमेदवारांसमोर फार कमी वेळ हा निवडणूक आयोगाने दिलेला आहे। आज जर आपण पाहिलं तर मोजून 9 ते 10 दिवसच फक्त प्रचारासाठी भेटत आहेत आणि ह्या कमी वेळामध्ये सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आव्हान आम्हा सर्व उमेदवारांसमोर आहे। आज जर पाहिलं तर आम्ही हा प्रचार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करत आहोत। आज जरी उमेदवारी कोणाला घोषित नसेल झाली किंवा युती किंवा काय होतंय पुढचे याबद्दल कुठल्याही प्रकारची जरी क्लिअरन्स नसले तरी मतदारांपर्यंत पोहोचणं हा भारतीय जनता पार्टीचं लक्ष्य आहे आणि हे लक्ष्य घेऊनच आम्ही आज ह्या मैदानात उतरलेलो आहे आणि आज प्रचाराची सुरुवात करत आहोत। साहेब, यानंतर जर युती झाली तर कशा प्रकारे युती धर्म पाळला जाईल? युती धर्म नक्की पाळला जाईल, परंतु आज आम्हालाही डावलून कुठल्याही प्रकारची इथे काही दगाफटका होणार नाही याची देखील आम्ही खबरदारी घेत आहोत की भारतीय जनता पार्टीची वाढलेली ताकद या प्रभाग क्रमांक 8 मध्ये जर आपण पाहिलं तर 2017च्या तुलनेत आज आमचे त्यावेळेसचे विद्यमान जे उभे असलेले उमेदवार यांचा फॉर्म बाद झाला होता आणि हा पॅनल कुठेतरी कमजोर पडला होता। परंतु यानंतर आम्ही ह्या प्रभागामध्ये केलेले काम भारतीय जनता पार्टीचे आमचे लाभलेले आमदार माननीय संजयजी केळकर यांची जवळपास आता 3री टर्म या विभागातली आहे आणि यांनी केलेल्या कामाचा पाठपुरावा आणि सातत्याने घडलेला इथला जो विकास आहे या सर्वांच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीची ताकद नक्की वाढलेली आहे आणि युती जरी झाली तरी भारतीय जनता पार्टीला योग्य तो न्याय या प्रभागात मिळेल आणि कार्यकर्ते सगळे एकजुटीने कामाला लागतील याच भावनेने आम्ही आज या प्रचाराचा नारळ वाढवतो। पुन्हा एकदा संधी मिळाली तर काय विजन असेल या प्रभागाचं, काय नेमकी कामं झालेली नाहीयेत ती होणं अपेक्षित होतं? कसं आहे, जर तुम्ही या प्रभागात बघितलं तर आमचं सर्वात प्राथमिक जर कुठलं काम असेल तर ह्या विभागात मार्केट, मैदान आणि हे वाढते अतिक्रमण रोडवरचे आणि याच्यामुळे जी ट्रॅफिकची समस्या या पूर्ण प्रभागामध्ये जर पाहिली तर खूप जास्त वाढलेली आहे। आज जर तुम्ही पाहिलं तर या कोलशेत रोडवर लोधा असेल, कल्पतरू असेल, वेगवेगळ्या मोठमोठ्या विकासकांची कामं चालू आहेत, पण त्या तुलनेत रोडची जी व्याप्ती वाढायला पाहिजे होती किंवा कनेक्टिव्हिटी वाढायला पाहिजे होती ही कुठे वाढलेली नाही आहे। त्याचबरोबर त्या रोडवर जिथे वाढलेली रोडची आहे तिथे अतिक्रमण होऊन गाड्या उभ्या राहणं आणि ह्या सगळ्या समस्या तिथे उद्भवत आहेत। आज जर पाहिलं तर तुम्ही ह्या विभागामध्ये मुलांना खेळायचे मैदान उपलब्ध नाहीये। आज जी मैदान आहेत ती प्रायव्हेट कुठल्या तरी बिल्डरची आहेत, पण ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठलेही मैदान, कुठलाही आरक्षित भूखंड तुम्हाला इथे जो सर्वसाधारण नागरिकांना फुकटमध्ये वापरता येईल असं कुठलाही विजन या विभागामध्ये दिसत नाहीये आणि आम्ही तोच विजन घेऊन चाललोय की तुमच्या घराच्या बाहेर निघाल्यावर तुम्हाला या सगळ्या सुविधांचा लाभ कसा भेटला जाईल आणि ट्रॅफिक मुक्त हा प्रभाग कसा होईल। कारण की तुम्ही जर पाहिलं तर कापूरबावडीवरनं जर कोळशेतला जायचं असेल तर जवळपास 1 तासाचं अंतर या विभागात जवळपास 1.5 किलोमीटरसाठी मोजावा लागतंय आणि ही दुर्दैवी बाब आहे। आज रोडची कनेक्टिव्हिटी वाढली, त्याच्यावरचं अतिक्रमण हटलं तर मला नाही वाटत का या सर्व विभागाला ट्रॅफिक मुक्त करायसाठी आम्हाला फार काही वेळ लागेल। भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकला चलोचा नारा दिल्यासारखं असं वाटत नाही का? कारण का युती जर झाली तर पुन्हा तुम्हाला ज्या उमेदवार दिले जातील त्यांचाच प्रचार करा। बघा कसं आहे, नक्कीच युती धर्म पाळला जाईल, पक्षाचे आदेश पाळले जाईल। आम्ही पक्षाच्या विरुद्ध कुठलीही भूमिका घेत नाही आहोत किंवा पक्ष विरोधी आमची भूमिका कधीही नसेल। एक कार्यकर्ता म्हणून जो निर्णय पक्ष देईल तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य असेल, परंतु जो कमी वेळ जो आपल्याला ह्या वेळेस लाभलेला आहे, युतीचं काय होतंय, कसं होतंय, कधी होतंय याची वाट न बघता भारतीय जनता पार्टी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचली पाहिजे हाच हेतू घेऊन आम्ही आज इथे पुढे चाललेलो आहोत।